नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या आजच्या एपिसोडमध्ये पाहत असतो. इकडे या दोघींना आता काव्याच बॉयफ्रेंड आहे हे समजलं आहे. तर त्यावरती वसुआत्या म्हणत असते, अगं हे काय, कोण इथं दिसत नाही आहे, हा जीवा का दिसतो इथं. तर यावरती रम्याच्या लक्षात येतं. रम्या बोलते, आई तुझ्या लक्षात आलं का. तर यावरती वसुआत्या बोलते, काय काय चालले तुझं, तू सांग काय त्या फुटेजमध्ये आहे, कुठं आहे तो, काय सुद्धा तिचा बॉयफ्रेंड दिसतच नाही. तर यावरती रम्या बोलते, आई अगं पाहिलंस का, जीवाच आहे तिचा बॉयफ्रेंड. हे पाहिल्यानंतर वसुआत्याला शॉकच बसतो. काय, जीवा आहे तिचा बॉयफ्रेंड. ते बोलते, हो तेच बघ की अगं, जीवाच आहे, नीट लक्ष देऊन बघ, तो कुठं पाठीमाग गेलेला नाही, तोच तिथं आहे तिला भेटायला. हे नक्की 100% आहे की जीवाच आहे तिचा बॉयफ्रेंड. आता मात्र हे ऐकल्यानंतर वसुआत्याला शॉक बसतो आणि अक्षरशः तिला चक्कर येऊन पडते. तिला चक्कर येऊन पडल्यानंतर रम्या ओरडायला लागते, अगं आई काय झालं तुला, काय झालं तुला, असं करून पाण्याचा ग्लास घेते आणि तिला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करत असते. कारण की तिलाही इतकं म्हणजे डेंजर झटका बसलेला असतो की कसलं काय म्हणायचं, हे कसं असू शकतो, जीवा कसं काय असू शकतो बॉयफ्रेंड, हा ह्या दोघींसाठी खूप मोठा धक्का असतो. त्यानंतर आपण पाहतो काय, इकडे गुरुजींना म्हणत असते काव्या की म्हणजे काय होणार आहे. तर यावरती गुरुजी म्हणतात, जे अघटित होणार आहे त्याची सुरुवात झालेली आहे, आता फक्त तुम्ही लोकांनी त्यावरती लक्ष द्यायचं आहे. त्यावरती आता मालिनी म्हणत असते, अहो तुम्ही थांबता की इथं गुरुजींच्या जवळ, मी त्यांना चहा करून घेऊन येते. तर यावरती गुरुजी म्हणतात, तो थांबून कसं चालेल, त्याच्या कंपनीच्या लोगोचं काम चालू आहे ना. तर यावरती बोलतात ह्यांचे बाबा की काय, हो तुम्हाला कसं गुरुजी कळतं, मला मी तुम्हाला म्हणलंच नव्हतं कंपनीच्या लोगोचं काम झालं आहे, म्हणजे तुम्हाला कसं काय माहिती झालं. त्यावरती गुरुजी म्हणतात, हे बघ मला चांगलं माहिती आहे की तुला माझे कुठल्याही गोष्टीवरती विश्वास नसतो, पण मालिनी म्हणते म्हणून तू मला भेटायला थांबतोस. तर यावरती ते बोलतात की नाही तसं काही नाही आहे, असं काही नाही आहे, असं विक्रम म्हणत असतात. मग त्यावरती ते बोलतात, नाही नाही असून दे रे, मला माहीत आहे, जा तू तुझ्या कंपनीचं काम कर, माझं मी पाहतो, माझं मी इथं भेटतो. तसं बोलल्यानंतर आता विक्रम सर तिथून निघून जातात. त्यानंतर मग इकडे यांचं चाललेलं असतं की नक्की तुम्हाला काय म्हणायचं आहे. या दोघांना जीवाला मात्र घामच फुटलेला असतो, कारण की अघटित होणार आहे त्याची सुरुवात झाली आहे म्हणल्यानंतर मात्र जेव्हा काव्या आपला पेढा भरवत असते तो घास खाली पडलेला ह्या दोघांना आठवायला लागलेलं असतं. जास्तीत जास्त ह्या चौघांमध्ये जीवाला आणि काव्यालाच टेन्शन आलेलं असतं, कारण की त्यांचा पास्ट त्यांना कुणासमोर आणून द्यायचा नसतो. आणि आता काव्या खूप टेन्शनमध्ये असते. गुरुजी म्हणत असतात, कसं आहे ना, असं घडणार आहे ज्यामुळे तुम्ही सगळे हादरणार आहात, कारण की खूप मोठं असं ह्या गोष्ट घडणार आहे ह्या तारखेला, असं म्हणत असतात. इकडे मात्र ही आईला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करत असते. त्यानंतर आई शुद्धीवर येते आणि आई बोलते, काय काय रम्या तू पाहिलंस का, जीवा आहे तिचा बॉयफ्रेंड, पाहून मला गरगरायलाच लागलं गं. तर त्यावरती रम्या बोलते, अगं तुला काय, मलाही गरगायला लागलं आहे, तू विचार कर, आपल्या दोघींना जर गरगरत असेल, जेव्हा पार्थला आणि नंदिनीलाही समजेल तेव्हा त्या दोघांची काय हालत होईल. तर त्यावरती वसुआत्या बोलते, होणार होणार, आता तर सगळ्यांची होणार, त्यांचीच काय घरामध्ये सगळ्यांची होणार, आता घरामध्ये असा बॉम्ब फोडणार आहे की पाहतच राहणार आहे. तर यावरती रम्या बोलते, कसलं भारी ना, तू आई आई तू सांग ना मला, तुला सांग का, ती मामीची लहानपणीची मैत्रीण आहे ना संगीता काकू, तिला माहीत असेल ना, की तिला माहीत होतं ना की बॉयफ्रेंड कोण आहे, तिनं जीवाला बघितलं नसेल का, थांब थांब मी तिला फोन करते. असं करून रम्या लगेच फोन करते. त्यावरती तिची आई म्हणत असते, स्पीकरवर ठेव फोन, असं बोलून रम्या तिला फोन करते. त्यावरती ती फोन उचलून सांगते की मी रम्या बोलत आहे. रम्या बोलल्यानंतर ती बोलते, मला तुम्हाला एंटरटेन करायला वेळ नाही, मला कशाला कॉल केला आहे, ती त्यांच्यावरती चिडलेली असते. तर ती बोलते, अहो मला ओळखलं का तुम्ही, मी कॅफेमध्ये तुम्हाला भेटायला आले ते. ती म्हणले, हो चांगलं ओळखलं आहे, मला आता काय तुमच्याशी बोलायचं नाही, तो विषय मी क्लोज केलेला आहे, असं ती बोलत असते. तर रम्या बोलते, नाही मला फक्त एवढंच विचारायचं होतं की तुम्ही मामीच्या लहानपणीच्या मैत्रिणी आहात, मग तुम्ही त्यांच्या मुलांना ओळखत नाही का. तर त्यावरती ती बोलते, हो ओळखते ना, आणि ती नीट बोलत नसते. मग यावरती वसुआत्या बोलते, इकडे मी दे फोन, मी बोलते तिच्याशी. आणि नंतर बोलायला लागते, अहो मला एवढंच विचारायचं आहे, तुम्ही मुलांना बघितलं नाही का. तर त्यावरती ती बोलते, हो पाहिले ना, लहानपणापासून त्यांना पाहिलेलं आहे, पवार चाळीत राहत होते तेव्हा मीच त्यांना गेली होती की गिफ्ट वगैरे देऊन. तर त्यावरती रम्या बोलते, अहो पण तुम्ही मोठं झाल्यानंतर मुलांना पाहिलं नाही का कुठं फॅमिली फोटोमध्ये सोशल मीडियावरती. तर त्यावरती ती बोलते, मालिनी सोशल मीडिया तिनं कधी वापरलं आहे का, आणि आता मी तिची काही मैत्रिणी वगैरे नाही, असं म्हणते. तर रम्या म्हणत असते, म्हणजे मला काय म्हणायचं होतं, तुम्ही मोठे झालेली मुलं अजून पाहिली नाही. तर ती बोलते, मी आले होते ना तेव्हा घरी, मी तेव्हा सगळ्यांची ओळख झाली होती, पण जीवाची माझी गाठभेट पडली नाही, त्यामुळे जीवाला मी पाहिलं नाही, असं म्हणत असते. आता मात्र ह्या दोघी खूप खुश झाले, ते म्हणजे ह्यांचा डाऊट खरा निघालेला आहे, ह्यांनी जीवाला पाहिलं नव्हतं म्हणूनच हे सगळं झालं होतं. त्यावरती रम्या बोलते, कसलं कसलं काव्याचं नशीब आहे, म्हणजे तिचा तो
बॉयफ्रेंडचं पास्ट सांगायला आलेली ती संगीता काकूला त्यावेळी जीवा घरात नसल्यामुळे ती वाचली. कसलं तिचं नशीब आहे. पण आई बोलते तो बॉम्ब फुटला नाही, पण आता हे 2 बॉम्ब आता घरातल्यांच्या जोरात फुटणार आहेत, असं ती आई म्हणत असते रम्याला. तर रम्या म्हणते आई सांग कधी फोडायचं बॉम्ब, तू सांग ना पटकन कधी फोडायचं बॉम्ब. तर आई बोलत असते हो लवकरच आता बॉम्ब फोडायचा आहे. हे ऐकून आता रम्या खूप खुश झालेला आहे, कारण की काव्याचा बॉयफ्रेंड जीवा आहे याच्यात आता दोन्ही लग्न मोडणार आहेत. आणि जेव्हा पार्थचं लग्न मोडेल आणि गुरुजींची सत्यवाणी खरी ठरेल तेव्हा मात्र आता काय होणार आहे की जर रम्याचं पार्थ बरोबर लग्न होणार आहे त्यामुळे आता ती खूप खुश आहे. इकडे आपण पाहतो काय नंदिनीला मात्र गुरुजी काय बोलते त्याचं काही कळत नसतं. तर गुरुजी म्हणत असतात की ज्यांना कळायला पाहिजे त्यांना कळालं म्हणजे बास. आता हे तुमच्या चौघांच्या हातामध्ये आहे, तुम्ही काय करायचं आहे. जसं ह्या वर्षाची सुरुवात झाली होती अघटित होऊन आश्चर्य काहीतरी होऊन, तसं शेवटही तसा होणार आहे. त्यामुळे जे काय होणार आहे ते अघटित आहे आणि त्यासाठी मी काही प्रयत्न करणार आहे, पण तुम्हा चौघांना यामध्ये खूप साथ द्यायची आहे. असं करायचं आहे की हातामध्ये जे आहे ते निसटून द्यायचं नाही, जे मनामध्ये आहे ते ओटावरती आणायचं आहे आणि मनातल्या गोष्टी बोलून दाखवायच्या आहेत. त्यामुळे कसं असतं प्रेम एखादी गोष्ट नष्टही करतं, प्रेम एखादी गोष्ट जिंकू शकतं, असं दोन्ही बाजूने ते सांगत असतात. तसं बघितल्यानंतर काव्याला मात्र खूप टेन्शन आलं होतं, कारण की तिला माहीत आहे की ह्या आपल्या दोघांचं सत्य ह्यांच्यापर्यंत पोचलं तर काय होईल. म्हणून गुरुजी जे काही बोलते ते फक्त ह्या काव्याला आणि जीवाला समजत होतं. नंदिनी पार्थ मात्र त्यांना काही समजत नसतं. तर ती गुरुजी म्हणत असतात की आता तुम्हा चौघांना मिळून हे सगळं करायचं आहे. त्यामुळे असं नाही आहे की ह्या जी गोष्ट आता होईल त्याचा शेवट असेल असं नाही. असंही होऊ शकतं की तुमच्या नात्याला नवीन सुरुवात होऊ शकते, असंही होऊ शकतं. त्यावर आता हे पार्थ म्हणत असतो माझ्या तर हे सगळं डोक्यावरून जात आहे. तर नंदिनी बोलते बरं जे काय असेल ते असेल, आपण प्रयत्न करूच आणि गुरुजी आपल्याबरोबर आहेतच ना, मग आपण काय करू आता गुरुजींचा आशीर्वाद घेऊ. कारण की पार्थ बोललेला असतो खरंच माझ्या डोक्यावरून गेलेला आहे. नंदिनी बोलते तसं होईल आणि आपण आता गुरुजींचा आशीर्वाद घेऊ. असे बोलून चौघेही नमस्कारायला येतात. जेव्हा गुरुजी त्यांना आशीर्वाद देत असतात तेव्हा मध्ये जीवा आणि काव्याच्या दोघांच्या हातावरती हात ठेवणार तेवढ्यातच ते हात उचलतात आणि इकडे नंदिनी जीवाच्या डोक्यावरती ठेवतात आणि नंतर पार्थ आणि काव्याच्या डोक्यावरती हात ठेवतात. त्यानंतर काय होतं मालिनी बोलते समजलं का तुम्हाला गुरुजींनी काय सांगितलेलं आहे. त्यामुळे ज्या गोष्टी तुमच्या मनामध्ये आहेत त्या तुमच्या ओठावरती होऊन देत आणि लवकरच सगळ्या गोष्टी होऊन देत असं बोलतात. त्यानंतर गुरुजी मात्र सांगताना सांगून जातात की एक गोष्ट लक्षात ठेवा, जे हातामध्ये आले ते निसटून देऊ नका. तुमची हाताची पकड घट्ट ठेवा आणि नात्यावरती विश्वास ठेवा आणि प्रेमाने सगळं जिंकाल तुम्ही, हे मला माहीत आहे. मात्र मालिनीला असं बोलल्यानंतर थोडंसं टेन्शन आलं होतं, पण सगळ्यात जास्त नंदिनी आणि पार्थला काही समजत नसल्यामुळे ते दोघे थोडेसे रिलॅक्स होते. पण मालिनी मात्र त्यामध्ये स्वतःचा हुकमाचा एक्का सोडून दिला होता की आता जे लवकरात लवकर एकमेकाच्या मनातले एकमेकांना सांगा असं बोलत असते. त्यानंतर आता इकडे काव्या आरशासमोर बसलेली असते आणि तिला मात्र आता आपल्या मनात पार्थविषयी प्रेम आहे हे समजल्यानुसार ते आता पार्थच्या प्रेमामध्ये पडलेले आहे. त्याचबरोबर नंदिनीला इकडे सारखा सारखा जीवा दिसत आहे आणि ते दोघे एकमेकांच्या जवळ येत आहेत. आता या मनाने दोघी एकमेकांवरांच्या जवळ जाण्याचा त्यांनी आता ठरवले आहे. त्यानंतर आपण पाहतो काय जेव्हा पार्थने बड्डेला गिफ्ट आणलेलं सेंटचं बॉक्स मात्र ही घेऊन बसलेली आहे आणि ती इमॅजिन करत आहे की पार्थ आपल्यासोबत आहेत. त्याचबरोबर नंदिनी ही जीवाला आपल्यासोबत इमॅजिन करत आहे. आता तिने मनाने आपण तिच्यावरती प्रेम करत आहोत हे स्वीकारले आहे दोघींनी. त्यानंतर आपण पाहतो काय इकडे देवापुढे आई प्रार्थना करत असते आणि देवाला म्हणत असते हे देवा आता लवकरात लवकर ह्यांच्या जीव मनात आहे तो ओठावरती येऊन दे. ज्या गोष्टीची सुरुवात लग्न ह्यांचे जबरदस्तीने झाले होते ते आता एकमेकाच्या प्रेमात अडकले आहेत आणि हेच आम्हाला हवं होतं, तुझं तेवढं लक्ष ह्यांच्यावरती राहून दे असं देवाला म्हणत असते. तेवढ्यातच जीवा तिथे येतो आणि जेव्हा बोलतो अरे वा देवाबरोबर कॉन्फरन्स चाललेली दिसते. तर त्यावरती आई बोलते ती काय आमची चालूच असते, तुझं सांग काय रे तुमचं असतं सुट्टी म्हणायचं आणि दोघं घराच्या बाहेर पडलाय. तर त्यावरती तो हातामध्ये बॅगा बघितल्या म्हणते अरे वा वा काय आणले यामध्ये. मग तो आईला गिफ्ट देतो नाही बोलते हे बघ हे मी तुझ्यासाठी आणलेलं आहे. तर त्यामध्ये अरे वा वा छान छान. त्यानंतर बोलते दुसऱ्या बॅगमध्ये काय आहे ती कोणासाठी आणलेली असतं. जीवा बोलतो नाही काय नाही मला नाही तुला सांगायचं असं म्हणतं. त्यावरती आई बोलते बरं ठीक आहे बाबा जिच्यासाठी आणलेस ना तिला नेऊन दे जा आधी असं बोलते. त्यानंतर ती मुलाची चेष्टा करत असते कारण तिला माहीत असतं कारण घेणे जे आहे आणलेलं आहे ते नंदिनीसाठीच आणलेलं आहे. त्यानंतर तो तिथून गेला की लगेच पार्थ येतो. पार्थच्या पण हातामध्ये बॅग दिसल्यानंतर पार्थला बोलतं तू काय घेऊन आलेस, तू मला काय आणलेस का तू. तर त्यावरती तो बोलतो मी तुला आणि तर त्यावरती ते बोलते बघ बाबा माझा छोटा मुलगा बघ किती छान आहे बघ आईसाठी गिफ्ट घेऊन येतो तू काय आणतच नाही. त्यानंतर तो बोलतो असं कसं होईल मी तुझ्यासाठी आणलेलं आहे. म्हणून तोही त्या बॅगमधून पाकीट आईला देतो. त्यानंतर ती बोलते
आज काय गिफ्ट डे आहे का काय? तर तो बोलतो हो. आणि हे काय दुसऱ्या पिशवीमध्ये ते कोणासाठी आणले ते दाखव बघू, ते माझ्यासाठी आणलेस का? तर पार्थ बोलतो नाही नाही ते नाही तुझ्यासाठी आणलेलं, मी नाही सांगणार कुणासाठी आणले. त्यानंतर ती त्यालाही तसंच म्हणते, बरं जिच्यासाठी आणलेस तिला नेऊन दे बाबा लवकर, अशी बोलते. त्यानंतर मात्र आई खूप खुश झालेली आहे आणि आता पार्थने तिच्यासाठी गजरा आणलेला आहे. तो त्या गजऱ्याचा वास घेत म्हणत असते, खरंच पोराने विक्रमच्या पावलावरती पाय ठेवलेला दिसतोय बरं का, असं म्हणते. आणि आता आई एवढी खुश झालेली आहे कारण की तिची दोन्ही मुलं आता तिच्या दोन्ही सुनांसाठी काहीतरी घेऊन आलेल्या आहेत आणि त्यांच्या नातामध्ये फुलांचा वास सुगंध पसरत असं आता त्यांचं नातंही फुलत चाललेलं आहे. त्यानंतर आपण पाहतो काय जीवा बोलतो, हे मी तुझ्यासाठी गिफ्ट आणलेलं आहे. त्याच्यावरती नंदिनी बोलते काय आहे? तर तो बोलतो आणलं माझ्या पहिल्या पगारातून काही तर मला जे आवडेल ते. त्यानंतर नंदिनीने ती बॉक्स उघडून पाहिलं तर त्यामध्ये सुंदरशी साडी असते आणि ते पाहून आता नंदिनी खूप आनंदित झालेली आहे. नंदिनीचा आनंदी चेहरा पाहून जीवाही खूप आनंदित झालेला आहे कारण की त्याने आणलेलं गिफ्ट नंदिनीला आवडलेलं आहे. त्याचबरोबर आपण इकडे पाहतो काय पार्थने काव्यासाठी आणलेलं गिफ्ट. काव्या बोलते काय आहे ह्याच्यामध्ये? तर पार्थने काय केलं असतं, त्या दोघांच्या नावाचं इनिशियल असलेलं पेंडंट बनवून आणलेलं असतं. इकडे जीवा नंदिनीकडे पाहतच राहिलेला असतो आणि त्यानंतर आनंदी असतो, त्यामुळे तीही खूप आनंदी असते. आणि जेव्हा काव्या जे पेंडंटचं नावमध्ये पाहते तेव्हा तिलाही खूप आनंद झालेला असतो आणि त्यानंतर तो तिला बोलतो की पाहिलंस का, हे 2 अर्थाने तू वापरू शकते. एक तर तू पेंडंट म्हणून चेनमध्येही वापर किंवा मंगळसूत्र म्हणून तू गळ्यामध्ये घालू शकते. त्यामुळे तुझ्याकडे चॉईस आहे की तुला कसं वापरायचं आहे ते. इकडे आता ही हात साडीवरती हात फिरवत असते आणि जीवा म्हणत असतो आनंदी आहेस ना तू, आता आपण सेलिब्रेशन करूया असं म्हणत असते. काव्यालाही ते पेंडंट खूप आवडलेलं असतं आणि काव्यालाही 2 गोष्टी सांगितलेल्या असतात, तू आता कशा प्रकारे घ्यायचं ते ठरव. आता काव्यानं मात्र नक्कीच ते मंगळसूत्रामध्ये तिला पेंडंट घालायचं आहे हे तिची स्माईलवरून आणि तिच्या डोळ्यावरून समजत आहे. आता आपण नक्कीच उद्याच्या भागामध्ये पाहू की नक्की हे कशा प्रकारे घालणार आहेत. आणि काव्या एवढी आनंदी आहे कारण की तिच्या आवडीचं पेंडंट त्याने करून आणलेलं आहे. आता आपण पुढील भागामध्ये ट्विस्ट पाहतो की जीवा इकडे मस्तपैकी आपलं तिला खिजवायसाठी मस्त की बियर घेऊ कॉस्ट घेऊ असं म्हणल्यानंतर डायरेक्ट नंदिनी बोलते काय झालं, म्हणजे तुम्ही परत प्यायला सुरुवात केली काय? असं म्हटल्यानंतर जीवाला थोडंसं वाईट वाटलं होतं कारण की नंदिनी आपल्याला डायरेक्ट अशी कशी म्हणू शकते, मी आता हे सगळं बंद केलेलं आहे तरी ती मला अशी बोलली आहे. आणि इकडे मात्र पार्थनेही काव्याला कोडं घातलेलं आहे की तुला स्वातंत्र्य आहे, तुझं तू ठरव काय करायचं ते. आपण सगळं आता हे उद्याच्या भागामध्ये नक्की पाहू.